सीजीपीचे आंदोलन वर्सेस बीजेपीची छुपी रणनीती नक्की जिंकलं कोण? हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत. कॉक्रोच जनता पार्टीचा ऑनलाईन झालेला उदय आणि यामार्फत युवकांच्या चळवळीने केलेल्या आंदोलनामुळे भारतीय जनता पार्टीसमोर काही काळ आव्हान उभे केले. सीजेपीला जर जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी दिली नसती किंवा ते आंदोलन उधळून लावण्यासाठी बळाचा वापर केला असता तर त्याचा भडका उडून बीजेपीच्या विरुद्ध नाराजी देशभर पसरून त्याचे पडसाद नक्कीच उमटले असते आणि सीजेपीच्या लढ्याला आणखीन बळकटी मिळाली असती. परंतु केंद्र सरकारने यावेळी वेगळी चाल खेळली. त्यांनी सीजेपीला आंदोलन करण्याची परवानगी दिली आणि सोबतच आंदोलनस्थळी हातात मोबाईल घेऊन सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर देखील सोडले, ज्यांनी या आंदोलनामध्ये कसा कमी लोकांचा सहभाग आहे, त्याचवेळी आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्यांपैकी जे नमुने म्हणून पेश केले जाऊ शकतात याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि हाती लागलेल्या फक्त त्या एकालाच प्रश्न विचारून त्याला हायलाइट केले. जणू काही फक्त त्या एकानेच सीजेपीचे आंदोलन एक हाती उभे केले आहे आणि ते कसे सक्षम नाहीत आणि विचित्र आहेत याचाच ऑनलाईन बाजार मांडला. आणि सर्वसामान्य जनतेला, ज्यांना स्वस्त अनलिमिटेड डेटा उपलब्ध करून दिला आहे, त्यांना या खेळीने बरोबर इन्फ्लुएन्स केले आणि ती सर्वसामान्य जनता या रणनीतीला फसली आणि भाजपच्या आयटी टीमला जे प्रामुख्याने दाखवून खरे मानायला भाग पाडायचे आहे तेच खरे मानून सीजीपीचे आंदोलन आणि देशाचे भविष्य जणू काय त्या एकट्या सडपातळ असणाऱ्याच्या हातात आहे असे जोरदारपणे आणि विश्वास बसावा असे दाखवले आणि सर्वसामान्य जनता आणि सोबतच सीजीपी देखील या खेळीमध्ये फसली. सीजीपीचे भविष्य आणि विरोधी पक्षांची आंदोलने भविष्यात अशीच स्मार्टपणे स्मार्टफोनवरच गुंडाळली जाणार का हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.